घरात असतील त्या डाळी किंवा तुम्हाला ज्या डाळी आवडतात त्या डाळीपासून आजची ही रेसिपी आपण बनवणार आहोत. अतिशय हॉटेल धाबा स्टाईल ही रेसिपी बनून तयार होते आणि त्यापेक्षाही जास्त चविष्ट बनते. तर त्यासाठी इथं मी घेतलेले आहेत समप्रमाणामध्ये सर्व डाळी. त्यामध्ये मुगाची डाळ, तुरीची डाळ, सालीची मुगाची डाळ, हरभरा डाळ, मसूर डाळ आणि उडीद डाळ हे सर्व डाळी मी इथं समप्रमाणामध्ये घेतलेल्या आहेत. आता एका भांड्यामध्ये या सर्व डाळी आपण टाकून घेऊया. तर आता यातली कुठली डाळ तुम्हाला आवडत नसेल किंवा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ती स्किपसुद्धा करू शकता. डाळी व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर एक कुकर घ्यायचा आहे. त्या कुकरमध्ये आपल्याला या डाळी टाकून घ्यायच्यात आणि एक 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. आता क्वांटिटी तुम्हाला किती हवी आहे त्यानुसार तुम्ही इथं घेऊ शकता. छान असं या डाळींना आपल्याला धुवून घ्यायचं आहे. 2 पाण्याने मी याला धुवून घेते आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये तिप्पट पाणी टाकायचं, म्हणजे जितकी आपली डाळ आहे त्याच्या 3 पट पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. तर बघा मी पाणी टाकून घेतलेलं आहे. आता यामध्ये अर्धा चमचा हळद टाकते आणि 2 छोटे चमचे तेल टाकणार आहे. तेलामुळे डाळ छान शिजते आणि पाण्याचा जो फेस असतो किंवा जे कुकर लावल्यानंतर पाणी शिट्टी वाटे बाहेर येतं ते येत नाही. तर अशा प्रकारे झाकण बंद करून कुकरच्या आपल्याला आता लो टू मिडियम गॅसवर 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्यात. हे बघा 4 शिट्ट्यानंतर झाकण मी काढलेलं आहे आणि डाळ आपली मस्त शिजली आहे. खूप छान शिजलेली आहे. आपल्याला एकदम बारीक किंवा एकदम मॅश करायची नाही आहे. थोडीशी जाडसरसुद्धा ही ठेवायची आहे. आता डाळ साईडला ठेवली आहे. दुसरीकडे आपण फोडणी करून घेऊया. फोडणीसाठी गॅसवर एक कढई ठेवली आहे. त्या कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकायचे. मोहरी आणि जिरे छान तडतडू द्यायचे. त्यानंतर आपल्याला यामध्ये एक 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या छान ठेचून घ्यायच्या आहेत. थोडंसं 1 इंच आलं घेतलं आहे, त्याला पण किसून घेतलं आहे, ते पण यामध्ये टाकलेलं आहे. आणि कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्त्याने चव फार छान येते. थोडासा हिंग टाकते. डाळी आहेत पचायला थोडंसं हलकं जावं म्हणून हिंग मी इथं टाकलेलं आहे. एक हिरवी मिरची मी अशी मधून कट करून असे मोठेच काप त्याचे टाकलेले आहेत. त्यानंतर एक मोठ्या साईजचा कांदा पण यामध्ये टाकला आहे आणि व्यवस्थित असं आता परतून घ्यायचं आहे. कांद्याला परतायला एक 2-3 मिनटं लागतील. आता जर तुम्ही डाळीला वरून तडका करणार असाल तर या लाल सुक्या मिरच्याचा तडका देऊ शकता, पण मी वरून तडका करणार नाही आहे. त्यामुळे इथं फोडणीमध्येच मी या लाल सुक्या मिरच्या टाकलेल्या आहेत. त्याचसोबत सुक्या खोबऱ्याचे जे किस असतो तो 2 चमचे टाकला आहे. याच्याने चव फार छान येते आणि आपली जी डाळ आहे ती खूप मस्त बनते. तर आज आपण मिसळीचं वरण किंवा मिक्स डाळ तडका बनवणार आहोत. आमच्याकडे याला मिसळीचं वरण म्हणतात. तर तुम्ही काही म्हणू शकता किंवा मिक्स डाळीचं जे फोडणीचं वरण असतं ते याला म्हणू शकता. आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकणार आहे. टोमॅटो पण मी टाकलेला आहे एक मोठ्या साईजचा. टोमॅटो लवकर शिजावा म्हणून यामध्ये आपण मीठ टाकलं आहे आणि आता टोमॅटो छान शिजते त्यासाठी झाकण ठेवायचं. एक 2 मिनटे याला मस्त शिजू द्यायचं कमी गॅसवर. 2 मिनटानंतर टोमॅटो अगदी मऊ शिजलेला आहे. तुम्ही पाहू शकताय. टोमॅटो अगदी मऊ शिजलेला आहे इथं बघा. आता यामध्ये आपण मसाले टाकूया. मसाले जास्त टाकायचे नाही आहेत, नाहीतर चव फार वेगळी लागते. अगदी साधे मसाले म्हणजे आपलं लाल तिखट आणि थोडीशी हळद टाकायची आहे. कारण कलर अजून थोडासा यावा म्हणून आपण डाळ शिजते वेळेस हळद टाकलीच होती, पण अजून थोडीशी टाकायची. इथं साखर किंवा गूळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. मी अर्धा चमचा साखर टाकलेली आहे. याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. मसाला बघा किती छान झालेला आहे. बारीक कापलेली कोथिंबीर टाकूया. टोमॅटो अगदी मॅश झालेला आहे आणि मसालाही मस्त रंग आलेला आहे, तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण जी शिजवलेली डाळ होती ती डाळ आपण यामध्ये टाकून घेऊया. डाळ थोडीशी अशी खडे-खडे म्हणजे अख्खी-अख्खी आहे. ती दिसायला खूप छान लागते, खायला पण खूप मस्त लागते. आता कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त म्हणजे घट्ट किंवा पातळसर करू शकता. मला थोडीशी अजून ही पातळसर हवी आहे, त्यामुळे मी एक अर्धी वाटी पाणी कुकरमध्येच टाकलेलं आहे आणि तेच गरम पाणी
यामध्ये मी टाकणार आहे. शक्यतो गरम पाण्याचाच वापर करा. एक अर्धी वाटी पाणी मी इथं वापरलेलं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आता याला एक 4 ते 5 मिनटं मस्त शिजू द्यायचं आहे. कलर बघू शकताय खूप मस्त आलेला आहे आणि चवीला तर अप्रतिम लागते. भाकरीसोबत चुरून खाण्यासाठी किंवा चपातीसोबत, भातासोबत अप्रतिम लागते. स्पेशली जिरा राईससोबत नक्की ट्राय करा, खूप मस्त लागते. एक 4 ते 5 मिनटं शिजल्यानंतर इथं बघू शकताय मस्त आपली डाळ तयार आहे. नक्की ट्राय करा. तुम्हाला